देवाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र चरणी येतो प्रभू. खरंच परमेश्वर पिता, कारण आम्ही तुझ्याकडून ऐकू इच्छितो देवाप्पा. हो परमेश्वर पिता, एक आत्मिक भूक घेऊन येतो परमेश्वर पिता, आत्मिक तहान घेऊन येतो प्रभू. तू बोल, आज आम्ही ऐकत आहोत परमेश्वर. आज आम्ही या ठिकाणी ऐकण्यासाठी झालेलो आहोत परमेश्वर, यासाठी की तू आमच्याशी बोलावं. आम्ही तुझी इच्छा जाणून घ्यावी प्रभू, तुझं मन आम्ही जाणून घ्यावं देवाप्पा. तुझ्या वचनात दिलेल्या त्या गहन गोष्टी परमेश्वर पिता, तिथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचावं परमेश्वर. यासाठी राजा विशेष तू कृपा दे. मी प्रार्थना करतो प्रभूची, मज पाप्यावर दया कर, मला माझ्यावर तुझा अनुग्रह कर, तुझ्या आत्म्याने मला भर परमेश्वर पिता. आणि माझ्या देवा, माझा सर्व दोष नाहीसा कर. माझ्या मुखात राहून तू बोल दे बापा. आणि प्रभू, आज मंडळीची आणि आमची जी गरज आहे ती पूर्ण कर दे बापा. आमची आत्मिक भूक तहान भागव प्रभू, आणि आम्हा प्रत्येकाला आशिषित कर. मी घटावा, तूच वाढावा, आणि सर्व महिमा गौरव सन्मान तुलाच मिळावा असं होते. तुझ्या गौरवाला मला उन्ह पडू देऊ नकोस. आदर, मान, महिमा, गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. हालेलुया. काल रात्री आपण देवाच्या वचनातून पाहिलं आणि सुरुवात केली होती की देवाकडे एक दोन गोष्टी मागण्यापेक्षा देवाकडे देव काय देऊ इच्छितो आपल्याला? सर्व. बोला, काय देऊ इच्छितो? आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये जर सर्व पाहिजे असेल तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे सर्व गोष्टी. हालेलुया. त्याही बरोबर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. म्हणून परमेश्वर पहिले तुम्हाला आत्मिक गोष्टी देऊ इच्छितो आणि त्याच्यानंतर भौतिक गोष्टी देऊ इच्छितो. हालेलुया. नीट लक्ष द्या. आज बऱ्याचदा विश्वासी जीवनाची सुरुवात उलट्या पद्धतीने होते की मनुष्य देवाकडून पहिले जगिक गोष्टी प्राप्त करू इच्छितो आणि मग मी तुझ्यावर विश्वास ठेवेन आणि मग मी आत्मिक जीवनाला सुरुवात करेन. पण बायबलचं तत्व असं आहे की बायबल असं म्हणतं, तू आत्मिक गोष्टींचा शोध कर, तुला बाकीच्या गोष्टी सगळ्या भेटतील. हालेलुया. पण मनुष्याचं कसं आहे, पहिले आपल्याला अनुभव पाहिजे, पहिले आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी परमेश्वराकडून पाहिजे, तर मग आपण परमेश्वराच्या मागे लागू, तर मग आपण देवाकडून आत्मिक गोष्टींची अपेक्षा करू. पण देवाची इच्छा आहे की तुम्ही पहिल्यांदा त्या आत्मिक गोष्टींसाठी झटा की जेणेकरून बाकी सगळ्या गोष्टी देव तुम्हाला देईल. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. आणि त्याच्यानंतर आपण दुसरं वचन पाहिलं होतं, कोणतं बरं? पहिले करीत 4:20. काय वचन आहे? कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. हालेलुया. कारण जोपर्यंत तुम्ही देवाचं राज्य प्राप्त करत नाही तोपर्यंत सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. म्हणून देवाच्या राज्याविषयी आपण शिकत आहोत आणि करिंथकर पत्रामध्ये पौल म्हणतो की देवाचं राज्य हे बोलण्यात नाही तर कशात आहे? सामर्थ्यात आहे. आमेन. आता बोलणं आणि सामर्थ्य काय आहे हे नंतर पाहू आपण, पण पहिले आपण कशाविषयी बघतोय? फक्त देवाच्या राज्याविषयी. बोला, कशाविषयी? आणि देवाच्या राज्याविषयी बघत असताना काल आपण पाहिलं एक वचन, लूक ऋषिवर्धमान 17वा अध्याय आणि 20 वचन. वाचू परत एक. देवाचे राज्य केव्हा येईल असे परुषांनी विचारले असता येशूने त्यांना उत्तर दिले, काल आपण काय पाहिलं? देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. याचा अर्थ ते डोळ्यांनी दिसेल असं नाहीये, तर ते अदृश्य स्वरूपातलं आहे. हालेलुया. आणि त्याची काही गोष्टी आपण काल पाहिल्या की परमेश्वराची इच्छा आहे की ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण भरोसा ठेवावा. आमेन. आणि ज्या वेळेस तुम्ही न दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा ठेवतात तर त्याच्यामध्येच देवाचं राज्य आहे. कारण देवाचं राज्य हे दिसत नाही, ते अदृश्य स्वरूपात आहे, ते दृश्य स्वरूपात येत नाही. आता हेच वचन आपण कंटिन्यू करू. परत एकदा वाचा, लूक 17:20. देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहिली गोष्ट आपण पाहिली, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पुढे पहा ते येथे आहे, ते येथे आहे किंवा तेथे आहे, किंवा तेथे आहे असे म्हणणार नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या.
बायबल मध्ये 2 राज्यांविषयी बोललं गेलेलं आहे. देवाचं वचन आपल्याला 2 राज्यांविषयी शिकवतं. एक देवाचं राज्य आणि दुसरं स्वर्गाचं राज्य. बोला कोणतं? पहिलं कोणतं राज्य आहे? देवाचं राज्य. आणि दुसरं स्वर्गाचं राज्य. तुम्हाला माहितीये स्वर्गाचं राज्य हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केव्हा सुरू होईल? कोण सांगेल? मोठ्याने. बरोबर. कधी? मेल्यावर. बोला कधी? जिवंतपणे स्वर्गाचं राज्य आपण अनुभव करू शकत. स्वर्गाच्या राज्याची सुरुवात तुमच्या आणि माझ्यासाठी केव्हा होईल? मेल्यानंतर. कारण मेल्याशिवाय स्वर्गात प्रवेश होणार, देह सोडल्याशिवाय स्वर्गीय राज्यात जाणार नाही. म्हणून स्वर्गाच्या राज्याविषयी तुम्ही आता आपण शिकून फायदा नाही, ते नंतर भेटणार आहे आपल्याला. हालेलुया. पण देवाचं राज्य जे आहे ना ते जिवंतपणे आहे. बोला केव्हा आहे? जिवंतपणे. हा फरक लक्षात घ्या. बायबल मध्ये 2 शब्द आलेले आहेत. एक देवाचं राज्य आणि दुसरं आहे स्वर्गाचं राज्य. स्वर्गाचं राज्य हे तुम्ही ज्यावेळेस देह सोडाल, मराल आणि आत्मा निघेल त्यावेळेस तो कोणत्या राज्यामध्ये जाईल? स्वर्गाच्या राज्यामध्ये. पण देवाचं राज्य हे जिवंतपणे आहे. बोला केव्हा आहे? मग बायबल असं म्हणतं, कारण म्हणून देवाचं वचन म्हणतं ना, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी जगा. हालेलुया. याचा अर्थ जिवंतपणे तुम्हाला कोणतं राज्य मिळवायचंय? देवाचं. बोला कोणतं मिळवायचंय? देवाची इच्छा आहे जिवंतपणे तुम्ही कोणतं राज्य मिळवण्यासाठी झटावं? देवाचं राज्य. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस सुवार्तेची सुरुवात केली, येशू ख्रिस्ताने सांगितलं पश्चाताप करा, वळा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. योहान जो बप्तिस्मा करणारा होता त्याने सुद्धा हे सांगितलं की पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाचं राज्य हे जिवंतपणे आहे. आमेन. आणि त्या राज्याविषयी आपण बघत आहोत. पहिलं की ते राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, ते डोळ्यांनी दिसत नाही. आत्मिक गोष्टीची सुरुवातच मुळात डोळे बंद केल्याने होते. आमेन. ते अदृश्य गोष्टी आहेत, स्वर्गीय गोष्टी आहेत, आत्मिक गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या डोळ्यांना दिसत नाही पण आहेत. हालेलुया. आणि दुसरं पाहिलं आपण की देवाचं राज्य येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाही. पाटील साहेब परत एकदा हे वचन वाचा. ते येथे आहे, ते येथे आहे किंवा तेथे आहे, किंवा तेथे आहे असे म्हणणार नाही, असे म्हणणार नाही. आता नीट लक्ष द्या. देवाचं राज्य येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाही. याचा अर्थ असा होतो की देवाचं राज्य विशिष्ट जागेवर राहत नाही. देवाचं राज्य एका विशिष्ट ठिकाणाला संबोधून म्हटलेलं नाही. बऱ्याचदा मला एक सांगा, चर्च मध्ये आल्यानंतर कसं वागायचं हे आपल्याला माहिती आहे. माहिती की नाही माहिती? जेवढे मंडळीचे सभासद आहे ना, चर्च मध्ये आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला चांगलं माहिती आहे. जेवढ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, तुम्ही जसं चर्च मध्ये एंट्री करतात ना, तर तुम्ही डोक्यावर काय घेऊन येतात? पदर. बोला काय घेऊन येतात? स्कार्फ किंवा पदर. ही तयारी तुम्ही कुठून करून येतात? घरून. स्कार्फ जो आहे तो तुम्ही चर्चला जर चाललेले आहेत तर तुम्ही पहिले काय शोधाल? स्कार्फ. बोला काय शोधाल? स्कार्फ. पण जर तुम्हाला बाजारात जायचं तुम्ही स्कार्फ शोधाल का? शोधाल का? शेजारच्या घरी जायचे तुम्ही स्कार्फ शोधाल का? नाही. पण जेव्हा चर्चला जायचंय तर तुम्ही काय शोधाल? एक उदाहरण देतोय मी. हालेलुया. बरं, दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला चर्च मध्ये यायचंय तर आपण दुसरी गोष्ट काय शोधतो? बायबल. कारण आपण कुठं चाललेलो आहे? चर्च मध्ये. हालेलुया. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला चर्चला जायचंय रविवारी तर आपण काय घेऊन येतो सोबत? काय टाकायला? दान टाकायला. ही तयारी आहे. हालेलुया. म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे की चर्च मध्ये ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आमेन. आणि मग चर्च मध्ये येत असताना एखादा व्यक्ती जर व्यसनात जरी असेल, दारू पिणारा जरी असेल, तंबाखू खाणारा जरी असेल, पण जर चर्चला जायचंय तो पिऊन येईल का? तो तंबाखू खाऊन येईल का? नाही. तर तो सगळ्या गोष्टी स्वतःला तयार करून येईल का? कारण एवढे 2 तास मला काही करता येणार, एवढे 3 तास मला काही करता येणार नाही. कळतंय का मी काय सांगतोय? कारण आपण कुठे चाललेलो आहे? तुम्हाला माहिती बायबल काय म्हणतं? देवाचं राज्य येथे आहे किंवा तेथे आहे असं म्हणणार नाही. लक्षात घ्या, ख्रिस्ती मंडळीला चर्च मध्ये कसं वागावं हे कळतं, पण ख्रिस्ती मंडळीला घरी कसं वागावं हे कळत नाही. आणि देवाचं राज्य येथे आहे किंवा तेथे आहे असं म्हणत नाही. लक्षात घ्या,
चर्च मध्ये देवाचं राज्य अशातला भाग नाहीये, लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्ही 3 तासासाठी हे नाटक करतात ना, तुम्हाला एवढं बरोबर माहितीये की रविवारच्या दिवशी चर्च मध्ये मी कसं वागलं पाहिजे, पण तुम्हाला हे कळत नाही की सोमवार पासून शनिवार पर्यंत मी माझ्या घरी असताना कसं वागलं पाहिजे. हालेलुया. मला एक सांगा प्रियांनो, फायदा 3 तासात होईल का 6 दिवसांमध्ये होईल? अधिक वेळ कोणता आहे, 3 तासाचा का 6 दिवसांचा? हालेलुया. आपल्याला इथं ही व्यवस्था आहे, हे डोक्यात आहे आपल्या की चर्च मध्ये आल्यानंतर मी असंच वागलं पाहिजे, मी गीतं गायले पाहिजे, मी वचन वाचलं पाहिजे, मी वचन ऐकलं पाहिजे. मला एक सांगा, ही व्यवस्था तुमच्या शरीराला माहिती आहे, ही व्यवस्था तुमच्या आत्म्याला माहिती आहे. म्हणून तुमचा आत्मा, तुमचं शरीर 3 तास देवाच्या अधीनतेमध्ये असतं. कुठं कुठं? चर्च मध्ये. पण जसं तुम्ही चर्चच्या बाहेर गेले, तुम्ही कोणाचेच राहात, मग देवाचा अधिकार आपल्यावर चालत, मग देवाचं राज्य आपल्यावर चालत. मग कोणाचं राज्य असतं? नाही नाही नाही, मग कोणाचं राज्य असतं? मला पटेल ते करेल. हालेलुया. इथं आले तर कोणाला पटेल ते करतात? बोला बोला. चर्च मध्ये आले तर कोणाला पटेल ते करतात? आराधना कोणाला आवडते? स्तुती कोणाला आवडते? प्रार्थना कोणाला आवडते? उपवास कोणाला आवडतो? वचन कोणाला आवडतं? सगळी ह्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी ज्या घडतात चर्च मध्ये, या कोणाला आवडतात? ह्या 3 तासामध्ये तुम्ही कोणाच्या राज्यामध्ये येऊन बसतात? तुम्हाला वाटतंच. हालेलुया. हे तुम्हाला वाटतं, हे तुमच्या डोक्यात आहे, हे तुमच्या शरीराला तुम्ही सवय केलेली, ही तुमच्या मनाला तुम्ही सवय केलेली. म्हणून या 3 तासामध्ये मी नेहमी सांगतो, हे जे चर्च मध्ये बसतात ना, सगळे दूतांप्रमाणे दिसतात. कसे दिसतात? बाहेर गेल्यावर भूत. चर्च मध्ये आले की दूत, आणि बाहेर गेले की काय? मला सांगा ना, बाहेर कोणती व्यवस्था आपल्या जीवनामध्ये आहे? बाहेर कोणतं भय आपल्या जीवनामध्ये आहे? बाहेर कोणती प्रार्थना आपल्या जीवनामध्ये आहे? घरी गेल्यानंतर कोणती आराधना माझ्या जीवनामध्ये आहे? कितीदा मी गाणे म्हणतो, कितीदा मी प्रार्थना करतो, कितीदा मी वचन ऐकतो, कितीदा मी वचन वाचतो. मग टीव्ही लावून बसताना मला लाज नाही वाटत, मग मोबाईल मध्ये फोटो घालताना मला लाज नाही वाटत, भांडण करताना मला लाज नाही वाटत. घरात गेल्यानंतर, त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर एकमेकांना शिव्या द्यायला मला लाज नाही वाटत, व्यभिचार करताना मला लाज नाही वाटत, दारू पिताना मला लाज नाही वाटत, जगातलं पाप करताना मला लाज नाही वाटत, लबाड्या करताना मला लाज नाही वाटत. का? कारण तिथं देवाचं राज्य संपून गेलेलं असतं. कोणाचं राज्य सुरू झालेलं असतं? स्वतःच. बोला, कोणाचं? नीट लक्ष द्या. देवाचं राज्य इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणणार नाही, परमेश्वराचं वचन म्हणतं. आमेन. जे चर्च तुम्ही बांधून ठेवलेलं आहे ना, लक्षात घ्या, माझा परमेश्वर या चर्च मध्ये राज्य करत नाही. माझ्या देवाचं राज्य फक्त एवढ्या 4 भिंतींच्या आत सीमित नाहीये. हालेलुया. माझा परमेश्वर जगावर राज्य करू इच्छितो. हालेलुया. माझा परमेश्वर जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये राज्य करू इच्छितो. आज ख्रिस्ती लोकांनी परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला चर्च बांधून दिलं आणि त्याला म्हटलंय, तुझं राज्य कुठे आहे? फक्त तुझ्या चर्च मध्ये. बघा, कुठे तुझं? पार एखादा गुंडा जरी असेल ना, तरी इथे गुढीवर बसतो. कसा बसतो? कारण मी कोणाच्या राज्यात आलोय? देवा. बाहेर गेल्यावर, बाहेर गेल्यावर मनाला पटेल तसं वागेल. बाहेर गेल्यानंतर ज्याला पाहिजे त्या पद्धतीने वागेल. का? कारण देवाचं राज्य आपल्याला वाटतं कुठे आहे? फक्त चर्च मध्ये. बोला, कुठे आहे? हे तुमच्या डोक्यात आहे. हालेलुया. पण वचन असं शिकवत. वचन म्हणतं देवाचं राज्य इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणणार. चला एक वचन वाचू आपण. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय. प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय. आणि 24 वचनापासून पुढे वाचू. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत. हे कोण म्हणतंय? देवाचं. बोला, कोण म्हणतंय? परमेश्वराचं. की मी कुठं राहत नाही? हाताने बांधलेल्या मंदिरात मी राहत नाही. ज्या देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, तो देव जगा वेगळा. एक सुंदर गाणं आहे मराठीमध्ये. हालेलुया. मराठीत एक सुंदर गाणं आहे. आधी वंदन देवा तुला
तू आहे जगा वेगळा. आमेन. खूप मस्त गाणं आहे. अधिवंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा. समजते तुम्हाला देव कसा आहे? कसा आहे? जगा वेगळा. जे गीत करताना लिहून ठेवलेलं देव कसं आहे? जगासारखा करू नका देवाला. हालेलुया. ज्या वेळेत आपल्याला काय वाटतं माहिती का, मनुष्य दोन देव आहेत जगामध्ये. कोण? किती देव आहेत? एक जो खरा परमेश्वर आणि दुसरा जो माणसाने निर्माण केलेला परमेश्वर. कोणता? दुसरा कोणता आहे? हा, माणूस ज्या देवाला निर्माण करतो ना तो माणसाच्या स्वभावाचा असतो. हालेलुया. पण ज्या देवाने माणसाला निर्माण केलेलं ना तो जगाच्या वेगळा आहे. आमेन. त्याचा स्वभाव कोणाशी जुळणार? त्या देवाचे विचार कोणाशी जुळणार नाही, कारण तो जगातला नाही. तो कसा आहे? जगा वेगळा आहे. हालेलुया. मनुष्य देवाची कल्पना सुद्धा नाही करू शकत, कारण तुम्हाला माहिती का आपण जगातले आहोत. तुम्हाला माहिती परमेश्वर जो आहे त्याचा स्वभाव जगा वेगळा आहे, त्याचे विचार जगा वेगळे आहे, त्याचं सामर्थ्य जगा वेगळं आहे, परमेश्वराचं बोलणं जगा वेगळं आहे, परमेश्वराच्या सगळ्या गोष्टी जगा वेगळ्या आहेत. आमेन. जगामध्ये परमेश्वर मॅच करू शकत नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की मनुष्य स्वतःच्या सोयीनुसार देवाला निर्माण करतो आणि त्याला वाटतं देव असाच आहे. बिलकुल नाही, तो जगा वेगळा आहे. हालेलुया. मनुष्याला वाटलं की मी खूप सुंदर चर्च बांधलं, आता याच्यामध्ये कोण राहील? देव. कोण राहील? देव. मग तुम्हाला माहितीये परमेश्वराचं वचन म्हणतं की ज्या परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. शलोमोनाने सोन्याचं मंदिर बांधलं, सोन्याचे पत्रे लावलेले होते, पण काय परमेश्वर तिथं राहिला नाही? अजिबात नाही. तुम्हाला माहिती का शलोमोन सुद्धा प्रार्थना करतो, हे देवा हे मंदिर मी बांधून पूर्ण केलं, करोडोची संपत्ती मी खर्च केली, अनेक किलो सोनं मी या ठिकाणी लावलेलं आहे, पण मला माहिती आहे की स्वर्गात तू विराजमान आहे, तुझा निवास इथं राहायचा. वाचा तुम्ही घरी गेल्यानंतर ते तुम्हाला समजेल त्या ठिकाणी. तो म्हणतो स्वर्गात तू जिथं बसलेला आहे ना तिथून आमची प्रार्थना आहे. कुठून प्रार्थना आहे? स्वर्गातून माझी प्रार्थना आहे. हालेलुया. ज्या देवाने सृष्टी इतकी सुंदर निर्माण केली, ज्या देवाने सर्व काही इतकं सुंदर निर्माण केलं, त्या देवासाठी तुम्ही आणि मी काय बांधू शकतो मला सांगा? हालेलुया. काहीच निर्माण करू शकत नाही. मंदिरामध्ये परमेश्वर वास करत नाही, तो या चर्च मध्ये राहत नाही. एक वचन वाचा अजून, प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय वचन 48-49. प्रेषित 7 वचन 48-49. तथापि जो परात्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझी पाय ठेवण्याची जागा आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधा? हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्या देवासाठी आकाश त्याचं बसण्याचं ठिकाण आहे आणि पृथ्वी कोणती ठिकाण आहे? पाय ठेवण्याची जागा आहे. त्या देवासाठी तुम्ही आणि मी घर बांधू शकत नाही. चर्च ही देवाला राहण्यासाठी बांधलेली जागा नाही. चर्च ही देवाची आराधना करण्याची जागा आहे. बोला काय आहे? देवाची भक्ती करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी ठेवलेली ही जागा आहे. हालेलुया. कळतंय मी तुम्हाला काय सांगतोय? म्हणून चुकून सुद्धा असा विचार करायचा नाही की देव इथे राहतो. कुठं? चर्च मध्ये. बिलकुल नाही. ही जागा कोणासाठी आहे? फक्त परमेश्वराची काय करण्यासाठी? आराधना, देवाची उपासना करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी देवाने दिलेली ही व्यवस्था आहे, याच्यावर काही नाही. आमेन. पण प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला काय वाटतं परमेश्वर फक्त चर्च मधूनच तुम्हाला बघतोय का? बोला बोला. तुमचं बोलणं सोपी गोष्ट आहे ना. जेव्हा चर्च मध्ये तुम्ही प्रार्थना करता तुम्हाला वाटतं तुमची प्रार्थना कोणी ऐकावी? कोणी ऐकावी? देवाने. खरं सांगा, कोणी ऐकावी? बरं. याचा अर्थ देव, तुमची इच्छा आहे तुमचा आवाज कोणापर्यंत पोहोचावा? देवापर्यंत. तुम्हाला कोणी ओळखावं? देवाने. कारण तुम्ही देवाची काय करताय? प्रार्थना. कोणाला आरोळी मारतायत? तुम्हाला काय वाटतं इथं देवाने तुमची प्रार्थना ऐकावी, तुमचा आवाज ऐकावा, तुमचा आवाज ओळखावा तुम्हाला वाटतं? बाहेर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्याच तोंडाने चुकीच्या गोष्टी बोलतात, तुम्हाला नाही वाटत देवाने ऐकावं असं? तुम्हाला नाही वाटत परमेश्वराच्या कानावर काही गोष्टी जाव्या?
तुम्हाला नाही वाटत परमेश्वर त्याही गोष्टी ऐकू शकतो? जर तो ह्या चर्च मधून तुमचे गाणे ऐकू शकतो, जर या चर्च मधून तुमची प्रार्थना ऐकू शकतो, जर या चर्च मधून तो तुमची स्तुती ऐकू शकतो, तर लक्षात घ्या, बाहेर गेल्यानंतर याच तोंडाने जे तुम्ही लबाड्या करतात, याच तोंडाने जे तुम्ही शिव्यागाळ करतात, याच तोंडाने जेव्हा तुम्ही भांडण करतात, याच तोंडाने घाण गोष्टी करतात ना, ते सुद्धा कोण ऐकतोय? ते सुद्धा कोण ऐकतोय? जेव्हा तुम्ही लोकांची निंदा करतात, त्याही गोष्टी कोण ऐकतोय? देव. पण तुम्हाला माहिती प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला वाटतं देव कुठे? देव कुठे? चर्च मध्ये. बोला कुठे? म्हणून बाहेर आपण त्याला घाबरत, म्हणून बाहेर आपण त्याला घाबरत, आपण त्याला फक्त कुठं घाबरतो? म्हणून तंबाखूची पुडी आतमध्ये येत, दारूची बाटली आतमध्ये येत नाही. समजतंय का मी काय सांगते तुम्हाला? चुकीच्या गोष्टी चर्चच्या आतमध्ये येत तुम्ही कुठं ठेवून येतात? कुठे ठेवून येतात? बाहेर. कारण तुम्हाला वाटतं देवाचं राज्य फक्त कुठं आहे? चर्च मध्ये. बोला कुठं आहे? नाही. हा मोठा गैरसमज आहे. हालेलुया. बायबल म्हणतं देवाचं राज्य इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणणार नाही. बराबर परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं, तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. वचन वाचू अजून. पहिले कोरिंथियाचा 6वा अध्याय, पहिले कोरिंथियाचा 6वा अध्याय वचन 19. तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हालेलुया. काय मंदिर आहे देवाचं? तुमचं शरीर. बोला काय? शरीर. बोला काय? मंदिर. काय म्हटलेलं? मंदिर. आता मला एक सांगा, हे काय आहे? चर्च म्हणजेच मंदिर. काय आहे बरं? इथं काय काय होतं? इथं काय काय होतं? पिक्चर पाहायला जातो, पिक्चरचे गाणे ऐकतो आपण इथं, सिनेमा पाहतो आपण इथं, सिरियल पाहतो आपण इथं, मारामाऱ्या करतो, भांडण करतो, लबाड्या करतो, दारू पितो, तंबाखू खातो, कोणत्याच चुकीच्या गोष्टी करत नाही. मग मला एक सांगा, चर्च मध्ये काय काय करतात? बोला बोला. आराधना, अजून प्रार्थना, अजून देवाचं वचन. बायबल म्हणतं परमेश्वराचं मंदिर काय आहे? कोण आहे? परत वाचा ते वचन. तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हालेलुया. देवाचं राज्य इथं तिथं नाहीये. लक्षात घ्या. परमेश्वराचं वचन म्हणतं तुम्ही मंदिरात जाऊन स्वतःसाठी व्यवस्था लावतात, पण ज्या वेळेस देवाचं वचन म्हणतं तुमचं शरीरच माझं काय आहे? मंदिर. बोला काय आहे? मग खरं सांगा, व्यवस्था कोणाला लावली पाहिजे? ह्या चर्चला का ह्या मंदिराला? कोणत्या मंदिराला? खरी शिस्त कोणत्या मंदिराला लावली पाहिजे? ह्या मंदिराला का ह्या मंदिराला? 8 वाजता हे चर्च उघडतं, पण हे चर्च उघडत, हे चर्च 8 वाजता उघडत, हे आपल्या सोयीनुसार उघडतं. हालेलुया. हे चर्च केव्हा उघडतं? आपल्या सोयीनुसार. दर रविवारी हे चर्च 8 वाजता उघडतं, आपल्याला माहिती. पण तुम्हाला माहितीये, हे मंदिर जे आहे ना, हे मंदिर आपल्या सोयीनुसार उघडतं. पटलं तेव्हा प्रार्थना केली, पटलं तेव्हा वचन वाचलं, पटलं तर आराधना केली, पटलं तर मीटिंगला गेलो. तुम्हाला काय वाटतं, या मंदिराला काही व्यवस्था आहे? आहे नाही. इथं प्रार्थनेची वेळ आहे, या चर्च मध्ये वेळ आहे सगळी. हालेलुया. आठवड्यातून किती तास बसतात ब्रदर? इथं आठवड्यातून किती वेळेस बसतात प्रार्थनेला? 4 वेळा. कोणकोणते वार? रविवार, अजून रविवार, बुधवार आणि शुक्रवार. रवी, बुध आणि शुक्र. हालेलुया. ही व्यवस्था कुठे लावलेली आहे? फक्त मला कशाला लावलेली आहे? चर्च. लक्षात घ्या, चर्च मध्ये व्यवस्था आहे. आता जो व्यक्ती बुधवारी आला तो शुक्रवारी येईलच असं नाही का? कारण व्यवस्था कोणाला लावलेली आहे? फक्त चर्चला. याचा अर्थ काय होतो माहिती का? बुधवारच्या मीटिंगला 50 लोक होते. बोला किती लोक होते? 50. पण शुक्रवारी किती आले? फक्त 20. किती आले? 30 लोक आले नाही. आणि लोकांना वाटत मीटिंग झाली ना, मीटिंग व्हायला पाहिजे, मीटिंग बंद पडायला. कारण मीटिंग कुठे होते? व्यवस्था कुठे आहे? लक्षात घ्या. आज आपण सुद्धा
चर्चला व्यवस्था लावायच्या मागे लागलेलो की आमच्या चर्चमध्ये मीटिंग व्हायला पाहिजे बुधवारी, आमच्या चर्चमध्ये मीटिंग व्हायला पाहिजे शुक्रवारी, आमच्या चर्चमध्ये 8 वाजता रविवारची भक्ती व्हायलाच पाहिजे, आमच्या चर्चमध्ये 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना झाल्याच पाहिजे, महिला सभा झाल्याच पाहिजे, तरुणांची मीटिंग झाली पाहिजे. मी म्हणतो करा, पण तुम्हाला माहिती का ही व्यवस्था तुम्ही बिल्डिंगला लावून दिलेली आहे, लोकांना नाही. लोकांना काय वाटतं मी ह्या वेळेस नाही गेलो तर काही फरक पडणार नाही, कारण त्याला माहितीये व्यवस्था ह्या मंदिराला लावलेली नाही, व्यवस्था केवळ ह्या मंदिराला लावलेली आहे. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगतो या हाताने आणि दगडाने बांधलेल्या घराला व्यवस्था लावू नका. व्यवस्था परमेश्वराने एदेन बागेमध्ये ज्या मंदिराला स्वतःच्या हाताने बनवलं ना, या मंदिराला व्यवस्था लावण्याची गरज आहे. हालेलुया. बुधवारी मीटिंग आहे ना तर मी जाईलच, शुक्रवारी मीटिंग आहे ना मी जाईलच, जर रविवारी मीटिंग आहे ना मी जाईलच. ज्या वेळेस मंडळीतला प्रत्येक व्यक्ती ही गोष्ट समजून घेईल, समजून घ्यायचं तुम्ही देवाचं मंदिर झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पण 10 लोक येत आहेत आणि बाकी लोक घरी झोपा काढतायत. मग मला सांगा व्यवस्था आहे का? व्यवस्था आहे का? का बरं? का बरं? व्यवस्था कशाला लावली? फक्त बोला कशाला? मग काय वाटतं देव तुमच्याने खुश आहे? परमेश्वर आपल्याने खुश आहे? देवाचं राज्य इथं किंवा तिथं असं म्हणणार नाही. आणि आपण सगळे खुश आहोत कशासाठी? फक्त चर्चसाठी. आमेन. ब्रदर, आमच्या मंडळीमध्ये आठवड्यातून 4 वेळेस प्रार्थना होती, बरोबर आहे? पण त्या 4 वेळांमध्ये किती लोक सेम असतातच? त्या 4 दिवसांमध्ये जे येतात ना ते 2 दिवसच येतात, बाकी 2 दिवस येत नाही. जो बुधवार शुक्रवार आला तो रविवारी येणार नाही, जो रविवारी आला तो बुधवारी येणार नाही, जो बुधवारी आला तो शुक्रवारी येणार नाही. मग मला हे सांग ना, बिचारा चर्च जागच्या जागीच आहे. हालेलुया. हा, बिचारा चर्च तिथंच्या तिथंच आहे, व्यवस्था बरोबर आहे, मीटिंग न चुकता होते, पण माणसं रेग्युलर येत नाही, विश्वासणारे रेग्युलर येत नाही. कारण शिस्त जी आहे, व्यवस्था जी आहे ही मातीच्या घराला लावलेली आहे, आपल्या ह्या शरीराला लावलेली नाही. आमेन. मग सांगा, शुक्रवारची प्रार्थना इथं व्हायला पाहिजे की इथं व्हायला पाहिजे? अरे बोला, कुठं? बुधवारची प्रार्थना इथं व्हायला पाहिजे की इथं व्हायला पाहिजे? मग बुधवारच्या प्रार्थनेला तुम्ही घरी राहू शकाल जर इथं व्हायला लागली तर? नाही. तुम्ही कुठे येऊन बसाल? चर्चमध्ये. शुक्रवारची प्रार्थना जर इथं व्हायला लागली तर तुम्ही कुठे येऊन बसाल? हा, बोला बोला, कुठे येऊन बसाल? चर्चमध्ये. आमेन. पण अडचण ही आहे की इथंच प्रार्थना होते, इथं होत नाही, इथं होत नाही. हालेलुया. हालेलुया. कळते का तुम्हाला मी काय सांगते? व्यवस्था कशाला लावली पाहिजे? स्वतःला. बोला कशाला? शिस्त कशाला लावली पाहिजे? आराधना कुठे झाली पाहिजे? इथं. आमेन. मी बऱ्याचदा बघतो अनेक चर्चेस मध्ये गाणारे ते गात राहतात, टाळ्या वाजवणारे ते टाळ्या वाजवतात, बाकीचे असतात ना मेलेले तर तसेच मेलेले असतात. हा, त्याचा हात सुद्धा हलत असतात काही असे. त्यांच्यासाठी एकच प्रार्थना करत जा दर रविवारी, लाजरा बाहेर ये. वास यायला लागलाय लाजराचा. आता काय काय यायला लागला? आणि त्याच्यासाठी एकच प्रार्थना गरजेची, काय? लाजरा बाहेर ये. हालेलुया. असे बरेच मुर्दे बसलेले असतात चर्चमध्ये. त्यांच्या कधी टाळ्या सुद्धा वाजत, त्यांना वाटतं हे आपलं काम, गाणं म्हणणं आपलं काम. काही लोक तर येतातच झोपायसाठी, त्यांना दान भेटलंय. कोणी काय येणार, स्वर्गदूत येऊन जरी बोलायला लागला तरी ते काय करतील? मागून घेतलंय तुम्ही ते दान देवा. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? व्यवस्था नाहीये आपल्या ह्या मंदिराला. आमेन. ज्या दिवशी ह्या मंदिराला व्यवस्था लावाल ना, मी तुम्हाला सांगतो दुसरा गाणं म्हणू. कोण म्हणेल? आराधना कोणत्या मंदिरात सुरू होईल? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, जेव्हा कोणीतरी मला सांगितलं चला आपण प्रभूच्या घरी जाऊ, तो म्हणतो मला काय झाला? आनंद झाला. मला काय झाला? नुसतं त्याला कोण काय बोललं, चला आपण कुठे जाऊ? देवाच्या मंदिराकडे जाऊ. हालेलुया. तरी दावीद म्हणतो मला काय झाला? आणि आपण उलट टेन्शन मध्ये येतो,
एखाद्याने फोन केला, चल रे प्रार्थनेला येतो का? माझं काय आहे? आज नाही जमणार. उलट आपल्याला टेन्शन येतं, आनंद नाही होत. कोणी सांगितलं ना चल मंदिरात जाऊ तर काय येतं? टेन्शन. कारण आता हातचं काम सोडावं नाही, माझ्याकडे दुसरं काम आहे, ते काम करायला पाहिजे. आणि कोणी जर फोन केला मीटिंग साठी तर आपल्याला आनंद नाही होत, आपल्याला टेन्शन येतं. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? देवाचं राज्य आहे? नाही. शिस्त आहे स्वतःला? नाही. हे शरीर मंदिर आहे देवाचं? नाही. ज्या मंदिरामध्ये प्रार्थनाच होत नाही, ज्या मंदिरामध्ये आराधनाच होत नाही, ज्या मंदिरामध्ये देवाची स्तुतीच होत नाही, ज्या मंदिरामध्ये देवाचं वचनच नाही, त्याला मंदिरच काय म्हणायचं? आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. या चर्चमध्ये जर तुम्ही तांदळाचे पोते आणून ठेवून दिले आणि इथं रविवारची भक्ती बंद करून टाकली, इथं कोणतीच मीटिंग नाही झाली आठवड्यामध्ये, आणि तुम्ही सगळं मंदिर जे आहे पोत्यांनी भरून ठेवलं, थोड्या दिवसांनी तुम्ही याला चर्च म्हणाल? काय म्हणाल? गोडाऊन. मला काय म्हणाल? का बरं? हे तर चर्च होतं ना, मग गोडाऊन का म्हणायला लागले? गोडाऊन का म्हणायला लागले? बांधलं कशासाठी होतं? काय म्हणून बांधलं होतं? चर्च. बोला, काय म्हणून बांधलं होतं? चर्च. पण कालांतराने काय झालं? प्रार्थना बंद झाली. हालेलुया. मीटिंगा बंद झाल्या, आणि मग तुम्ही इथं काय केलं? सगळं शेतीचा जो माल आहे ना, पोते भरून 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 सगळं चर्च पोत्याने भरून टाकलं. मग थोड्या दिवसांनी तुम्ही याच इमारतीला, याच बिल्डिंगला, याच घराला काय म्हणाल? गोडाऊन. मला काय म्हणाल? हालेलुया. म्हणजे काय? तुम्ही ज्यासाठी वापरतात ते नाव त्याला पडेल. आमेन. जर इथं दवाखाना चालू केला तर काय म्हणाल? दवाखाना. लक्षात घ्या, मध्ये काय चाललंय त्याच्यावर ठरतं की ही इमारत कसली आहे. आमेन. नुसतं बाहेर नाव टाकलं चर्च आणि मध्ये सगळे पोते भरून ठेवले तर तुम्ही त्याला चर्च म्हणणार? मध्ये काय चाललेलं आहे ना त्याच्यावरून ठरतं की ही इमारत कसली आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. तसंच तुमचं जीवन आहे. जर माझ्या शरीरामध्ये, माझ्या या जीवनामध्ये आराधना नाही, स्तुती नाही, भक्ती नाही, तर लक्षात घ्या, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर होऊ शकत नाही. मंदिर होण्यासाठी मंदिरातल्या गोष्टी तुमच्यामध्ये दिसल्या पाहिजे. आमेन. मंदिरातली पवित्रता तुमच्याकडे दिसली पाहिजे, मंदिरातली आराधना तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. तर म्हणायचं हे काय देवाचं? बोला, हे काय देवाचं मंदिर. हालेलुया. हालेलुया. आता स्वतःच ठरवा, काय माझं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे का? काय मी देवाच्या मंदिरात, काय मी परमेश्वराला जागा दिलेली आहे का? काय मी देवाची आराधना करतो का? देवाची महिमा करतो? हालेलुया. व्यवस्था फक्त इथं आहे, बस इथं आहे. म्हणून आपल्याला गांभीर्य राहत नाही कोणत्याच गोष्टीचं. जाताय ना, जाणार आहे, जाऊ द्या. चालली आहे ना मीटिंग, होऊ द्या, पण जायला पाहिजे. मंदिर रिकामं राहायला एक परिवार जरी येऊन बसला ना ब्रदर तरी चालेल, पण प्रार्थना झाली, पण बाकी मेले. मंडळीतली बाकी जण कुठे गेले? ते जे रविवारी आशीर्वादासाठी येतात, जे रविवारी देवाकडे तोंड घेऊन येतात प्रार्थना करायला, देवा मला त्रास होतोय, आरोग्य दे, माझं लेकरू बरं नाही, आरोग्य दे, माझ्या घराला आशीर्वादित कर, मला तुझ्याकडून हे पाहिजे. लाजा नाही वाटत? बुधवार शुक्रवार ज्यावेळेस देवाच्या चरणी येत नाही त्यावेळेस लाजा नाही वाटत? ज्यावेळेस परमेश्वराला तुम्ही वेळ देत नाही त्यावेळेस कोणतं तोंड घेऊन देवाकडे मागतायत तुम्ही आशीर्वाद? कोणतं तोंड घेऊन स्वर्गामध्ये जाल? मला सांगा, ज्या देवाला आठवड्यातून 3 दिवस द्यायला तुम्हाला नकोय, त्या परमेश्वराने एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापांसाठी देऊन टाकला. हालेलुया. त्या परमेश्वराने एकुलत्या एका पुत्राला खिळे ठोकायला लावले, त्याने भाला सहन केला, त्याचं शरीर उधळलं गेलं, त्याचं रक्त वाहिलं गेलं, स्वर्ग सोडलं त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी, आणि तुम्ही घर नाही सोडू शकत 2 तासासाठी. आणि म्हणतात कुठे जायचंय? कुठे जायचंय? स्वप्न सुद्धा पाहू नका स्वर्गाचे. तुम्हाला स्पष्ट सांगतोय, 10 पावलं चालून तुम्ही चर्च मध्ये येऊ शकत नाही. तुम्ही स्वर्गात जायचे कशाला स्वप्न पाहताय? स्वर्ग तर फार दूर आहे. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? तुमच्या घराजवळ 10 पावलं चालून तुम्हाला चर्चला येता जमत नाही, तुम्ही स्वर्गाचे स्वप्न चुकून सुद्धा पाहू नका. मी तुम्हाला सांगतो, कारण स्वर्ग तर फार दूर आहे आमच्यापासून. हालेलुया. जर आपल्याला हे श्रम घ्यायला नको, स्वर्गाचे स्वप्न पाहणं सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो, ही व्यवस्था देवाने मोजक्या लोकांसाठी केलेली नाही. माझ्या प्रभूची इच्छा आहे
मी जिथं आहे तिथं सगळ्यांनी तुम्ही असावं. आमेन. ही व्यवस्था परमेश्वराने सगळ्यांसाठी केलेली, म्हणून तर देवाची इच्छा आहे व्यवस्था ह्या मंदिराला लावू नका, व्यवस्था ह्या मंदिराला लावा. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आमच्या घरी शुक्रवारची मीटिंग असते, रोज 9 वाजता प्रार्थना असते आमच्या घरामध्ये सगळ्या मंडळीसाठी. नाही येत 3-4 परिवार येतात, बाकी येतात. कोणी नाही आलं तरी मी माझी पत्नी बसतो. हालेलुया. कोणी नाही आलं तरी मी आणि माझी पत्नी बसतो, कारण आम्हाला माहिती हा वेळ आम्ही देवासाठी दिलेला आहे. आमेन. मला एक सांगा, जर तुम्ही बुधवारी नसतील येत, तुम्ही शुक्रवारी नसतील येत, घरी काय करतात? प्रार्थना. घरी काय करतात? आराधना. मला माहिती तुम्ही करणार नाही, मला माहिती तुम्ही करणार नाही, पण जो व्यक्ती देवाचं मंदिर झालेला आहे ना, तो कुठेही असेल ना, त्याला माहिती असतं ही वेळ प्रार्थनेची आहे. तो तिथं गुडघे टेकेल. आमेन. तो तिथं काय टेकेल? दानियल गुलाम म्हणून गेलेला होता, लक्षात घ्या, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा दिवसाची प्रार्थना त्यांनी सोडली. नित्य नियमाप्रमाणे दिवसातून 3 वेळेस दानियल गुडघे टेकायचा आणि प्रार्थना करायचा. हालेलुया. कारण सवय शिस्त ह्या मंदिराला लावलेली होती. कोणत्या मंदिराला लावलेली होती? या मंदिराला. आमेन. या मंदिराला. अरे मला हे सांगा ना, लॉकडाऊन मध्ये चर्च बंद होते, शिस्त तुटली आपली लगेच. जे प्रार्थनेत नव्हते ना, ते देवापासून लगेच दूर जायला लागले, परत पापामध्ये जगायला लागले, परत त्यांच्या जीवनामध्ये पाप राज्य करायला लागले. का? कारण त्यांना सवय फक्त ह्या मंदिराची होती. पण जे प्रार्थनेत असणारे लोक असतात ना, जे आराधनेमध्ये असणारे लोक असतात ना, त्यांना फरक नाही पडत लॉकडाऊन झालं म्हणून. का? कारण ते त्यांची प्रार्थना घरी सुरू करून देतात. हालेलुया. ते जिथं असतील तिथं आराधना करतात, जिथं असतील तिथं त्यांचं मंदिर सुरू होऊन जातं. आमेन. आमेन. लक्षात घ्या, या मंदिराला टाइम आहे, या मंदिराला टाइम. आमेन. हालेलुया. शिस्त लावा ह्या मंदिरासाठी. आमेन. कारण देवाचं वचन म्हणतं, तुमचं शरीरच माझं काय आहे? मला तुमचं शरीरच माझं काय आहे? माझा आत्मा त्याच्यामध्ये वास करतो. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, देवाचं राज्य इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणणार नाही. जागेवर जाऊ नका. जागेवर निश्चित ठिकाणी परमेश्वराचं राज्य असू शकत नाही. ते इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणायचं नाही. पुढे आपण बघणारच आहोत ते नेमकं कुठं आहे. हालेलुया. देवाचं राज्य कुठं आहे या सगळ्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये दिलेल्या आहेत. आमेन. पण आज मनुष्य जे आहे ना, ते अशा पद्धतीने शोधतोय, अशा पद्धतीने करतोय, म्हणून देवाच्या राज्यामध्ये त्याचा प्रवेश होत नाही. देवाच्या राज्याचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये येत. हालेलुया. हालेलुया. सोपी गोष्ट आहे ना प्रियांनो. 2 तासामध्ये काय स्वतःला शिस्त लागेल मला सांगा? 2 तासामध्ये तुम्हाला आणि मला ती सवय लागू शकत नाही. जितका जास्त वेळ तुम्ही त्याच्यासोबत घालवाल, तेवढं परमेश्वराच्या सवयी तुमच्या जीवनामध्ये येतील. आमेन. जेवढं जास्त वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये स्वतः तुम्ही घालवाल, मी तुम्हाला सांगतो तेवढे चांगल्या सवयी तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लागतील. आणि देवाची अपेक्षा तीच आहे. आमेन. की तुमच्यामध्ये देवाचं राज्य यावं, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये यावे, तुम्ही ते शोधावं. जागेवर डिपेंड राहू नका, चर्चवर डिपेंड राहू नका, इमारतीवर डिपेंड राहू नका. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही शोधा. आमेन. हालेलुया. एक वचन वाचू आपण, रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय. पण पहिले 6वा काढा. रोमकरास पत्राचा 6वा अध्याय, वचन 16 पासून पुढे वाचा. आज्ञा पालनाकरिता याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, त्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे तुम्ही गुलाम आहात, त्याचे तुम्ही गुलाम आहात. याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले. मनापासून केले. नीट लक्ष द्या. जेव्हा देव तुम्हाला कळला नव्हता ना, तर तुम्ही पापात होता, देवाचं वचन म्हणतं, तरी सुद्धा त्या गुलामगिरीमध्ये तुम्ही आज्ञा पालन प्रामाणिकपणे करत होता. नीट लक्ष द्या. माझ्याकडे बघा, मी बऱ्याचदा बघतो रस्त्याने येताना, इकडे तिकडे फिरत असताना, आम्ही बाहेर गावी ज्यावेळेस जातो, अनेक तरुण मुलं, अनेक माणसं, अनेक बाया, अनेक स्त्रिया पायी 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 कुठेतरी देवस्थानाला चाललेले असतात. बघितलंय तुम्ही? बघितलंय का? हा, पायी पायी जातात.
काहींच्या पायात सुद्धा काही नसतं. बऱ्याचदा भर उन्हामध्ये, भर पावसामध्ये, भर थंडीमध्ये अनेक किलोमीटर पायी जातात की नाही जात? तुम्हाला माहिती का, जे लोक जे नवीन विश्वासू आहेत किंवा तुम्ही प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर 8वा ते दिवस की ज्या वेळेस तुम्हाला देव कळलेला नव्हता, तर तो देव कळलेला नसताना सुद्धा तुम्ही एवढे श्रम करायचे. हालेलुया. कोणी म्हटलं तिकडं आपण पायी जायचो, कोणी म्हटलं तिकडं आपण चालून जायचो, कोणी म्हटलं तिथं आपण अर्पण करायचो, कोणी म्हटलं ते करायला आपण तयार राहायचो. करायचे की नाही? हा, 8वा जुने दिवस की आपण काय काय केलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती, ज्यावेळी जिवंत देव आपल्याला भेटला तर साधं घरातून बाहेर निघून 10 पावलं चालायला सुद्धा आपण तयार होत नाही. तर तेव्हा किलोमीटर चालून जायचो, 100 किलोमीटर चालून जायचो, तरी देव सापडत नव्हता. हालेलुया. आणि आता जिवंत देव सापडलाय तर त्याच्यासाठी 10 पावलं चालून घरातून बाहेर यायला तयार होत. लक्षात घ्या, पाऊल तेच शिकवतोय त्या मंडळीला. आमेन. नीट लक्ष द्या. शिस्त स्वतःला लावा. आमेन. व्यवस्था स्वतःला लावण्याची गरज आहे. हालेलुया. एक वचन वाचू अजून आपण. रोमकरासपत्र याचा 7वा अध्याय वचन 18 वाचा. 18. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले बसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. पाऊल किती सुंदर म्हणतो या वचनामध्ये. हे आपल्या सगळ्यांना लागू होतं. पाटील साहेब, ते पहिलं वचन जे सुरुवात केलं ना ते वाचा. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले बसत नाही. पाऊल काय म्हणतो? माझ्या देह स्वभावामध्ये चांगलं काहीच नाहीये. हालेलुया. नीट लक्ष द्या. इकडे बघा, देवाला जर आपल्यामधून बाजूला केलं ना, मी तुम्हाला सांगतो आपल्यामध्ये काहीच चांगलं नाही. हालेलुया. कारण तो काय म्हणतो? चांगलं करणं कळत असून मी ते करत नाही. वाटतं मला की हे चांगलं आहे, पण माझ्याने होत नाही. कारण तो म्हणतो माझ्या देह स्वभावामध्ये काहीच चांगलं बसत नाही. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की तुमच्यामध्ये काहीच चांगलं नाही ना, मी तुम्हाला चांगलं देतो. म्हणून त्याने त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिला. हालेलुया. की तुमच्या ठाई काहीतरी चांगलं बसावं. आमेन. आणि तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही तर कोणाच्या इच्छेप्रमाणे चालावं. म्हणून तर बायबल म्हणतं की तुमचं शरीर हे माझ्याकडून मिळालेला जो पवित्र आत्मा तुम्हाला दिलाय ना, त्याचं काय आहे? देवापासून आलेला जो पवित्र आत्मा त्याचं मंदिर. आपल्याकडे काही चांगलं नव्हतं, देवाने त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला देऊन टाकला. तो सगळ्यात उत्तम आहे. हालेलुया. लक्षात घ्या, जर तो आत्मा आपल्यातून आपण बाजूला केला ना प्रियांनो, आपल्यामध्ये काहीच चांगलं नाही. आपल्यामध्ये कोणतीच चांगली सवय. हा देह तुम्हाला देवाच्या जवळ जाऊ देणार, हा देह तुम्हाला प्रार्थना करू देणार, हा देह तुम्हाला आराधना करू देणार. पवित्र आत्मा का दिला गेलाय माहिती तुम्हाला? तुम्हाला ढकलायसाठी पुढे. देवाच्या जवळ जा रे. देह म्हणतो मी नाही जाणार, तो पवित्र आत्मा ढकलतो बळजबरी. जा प्रार्थना कर, जा आराधना कर, जा मंदिरामध्ये जा, जा मीटिंगला जा, जा उपवास प्रार्थनेला जा. तो बाहेरून आपल्याला ढकलतो. लक्षात घ्या, त्याची इच्छा हीच आहे की तुम्ही देवाच्या जवळ जावं. आमेन. आमेन. पण किती जण त्याला लक्षात घ्या, बायबल म्हणतं सैतानाला आडवे व्हा. कोणाला आडवे व्हा? म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आमेन. ख्रिस्ती लोक कोणाला आडवे होतात? सैतानाला का पवित्र आत्म्याला? पवित्र आत्म्याला आडवे होतात. आत्मा म्हणतो मीटिंगला जा, आपण म्हणतो काम आहे, मी जाऊ शकत. कोणाला आडवे झाले तुम्ही? सैतानाला का पवित्र आत्म्याला? नीट लक्ष द्या, तुम्हाला सैतान आडवा नाही गेला, तुम्ही पवित्र आत्म्याला आडवे गेलेले आहात. हालेलुया. कारण आत्मा सांगतोय प्रार्थनेला जा, आत्मा सांगतोय प्रार्थनेला बस, आत्मा सांगतोय बायबल वाच, आत्मा सांगतोय वचन ऐक, आत्मा सांगतोय आराधना कर. पण आपण म्हणतो आता नाही, मी कंटाळलो, आता नाही, मला झोप लागते, आता नाही, मला भूक लागली, मी उपवास नाही करू शकत कारण मला भूक लागलेली आहे. कोणाला आडवे जातो आपण? पवित्र आत्म्याला. मला कोणाला आडवे जातो? बायबल म्हणतं कोणाला आडवे जातो? हा, म्हणजे तो तुमच्यापासून तो का बरं नाही पडत मग आपल्यापासून? कारण आपण त्याला आडवे जात आणि आपण कोणाला आडवे जातो?
ज्याला नको जायला त्याला आडवे जातात आणि ज्याला जायला पाहिजे त्याला आडवे जात. म्हणून जो राहायला पाहिजे तो राहत नाही, जो नको राहायला तो सोबत राहतो. हालेलुया. समजतंय का? जो पवित्र आत्मा राहायला पाहिजे तो राहत आणि जो शैतान राहायला नको तो राहत आणि मग त्रास देतो. आणि मग आपण पास्टरांकडे येऊन प्रार्थना करतो, पास्टर प्रार्थना करा, हा त्रास झाला, हे झालं, ते झालं. आपल्या समस्या संपत, आपल्या अडचणी संपत नाही. एक आजार गेला का दुसरा तयारच आहे, एक समस्या गेली की दुसरी तयारच आहे. का? विचारा स्वतःला हा प्रश्न. जर बायबल म्हणतं प्रथम तुम्ही त्याच्या राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, सर्व बाकी गोष्टी तुम्हाला मिळतील. का नाही मिळत तुम्हाला? कारण मी झटतच नाही, कारण मी राज्याचा शोधच करत नाही, कारण मी देवाच्या मागे लागतच नाही, जातच नाही. तर मला भेटेल कसं काय? लक्षात घ्या. तोंडवर करून सांगतात की आपल्या घरात परीस हेच आहे म्हणे. कोणतं? काल मी विचारलं होतं, परीस म्हणजे काय? ज्या लोखंडाला ती वस्तू लावली त्याचं काय होतं? सोनं. त्याला म्हणतात परीस. मग मी काल प्रश्न केला होता, परीस काय आहे आपल्या घरात? सगळ्यांना माहितीये परीस काय आहे, बायबल. तरी माझं सोनं झालं, तरी मला याचा फायदा झाला, सगळ्यांना माहितीये. सगळे आशीर्वाद कशामध्ये आहेत? बायबलमध्ये. बोला कशामध्ये आहेत? सगळ्या प्रश्नांचे उत्तर कशामध्ये आहेत? तरी आमच्या प्रश्नांची उत्तर भेटत, प्रश्न सुटत, अडचणी दूर होत नाही. का मग? प्रॉब्लेम काय मग? बायबलमध्ये का तुमच्यामध्ये आहे? अरे बोला. याच्यामध्ये सामर्थ्य आहे, हा माझा विश्वास आहे. आमेन. पण ते सामर्थ्य तुमच्या जीवनात का नाही काम करत? कमी कोण पडतंय, देव का तुम्ही? बोला कोण? परमेश्वर कमी पडत नाहीये. हालेलुया. अडचण ही आहे की देवाची व्यवस्था आपल्या जीवनामध्ये आपण लावायला तयार होत. हे वचन चर्च साठी दिलं गेलं नाही, हे वचन तुमच्या मंदिरासाठी दिलं गेलेलं आहे. हालेलुया. ही व्यवस्था देवाची इच्छा आहे, ह्या मंदिराला लावा. आमेन. जे शरीर रूपी मंदिर परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ना, ह्या मंदिराला व्यवस्था लावण्याची गरज आहे. हालेलुया. म्हणून तर पौल म्हणतो, चांगलं करणं मला वाटतं मी करावं, पण माझ्याने होतच नाही. का? माझ्या देह स्वभावामध्ये काहीच चांगलं बसत नाही. आणि एकच चांगली गोष्ट देवाने तुम्हाला आणि मला दिली, ती म्हणजे पवित्र आत्मा. लक्षात घ्या, त्याला आडवं जाऊ नका, त्याला तसं काम करू द्या. आमेन. त्याची इच्छा ऐका, त्याच्या प्रेरणेने चाला. देवाचं वचन म्हणतं ना, तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही, देहाची इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाही. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, देवाचं वचन. आमेन. आमेन. प्रियांनो, पवित्र आत्मा ह्यासाठी दिला गेला आहे की तुम्हाला त्याने प्रार्थना करणं शिकवावं, मीटिंगला जाणं शिकवावं, तुम्हाला चांगल्या सवयी लावाव्या, तुम्हाला चांगल्या संगतीमध्ये घेऊन जावं. यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मीटिंगला न येण्यासाठी कोणता आत्मा आहे तुमच्यामध्ये असा की जो तुम्हाला मीटिंगला येऊ देत नाही? बुधवारी पवित्र आत्मा, हा पवित्र आत्मा कानात म्हणतो नको जाऊ, कशाला त्यांच्यामध्ये. शुक्रवारी नको नको, तू नको जाऊ, आपल्याला खूप कामं पडली. कोणता आत्मा असेल बरं? पवित्र आत्मा नाही असेल ना. तुम्ही तर आत्मिक लोक आहात, आत्मिक लोक आहात की नाही? हा का नाही? नाही. हा म्हटलं तरी फसू आणि नाही म्हटलं तरी फसू. मग सांगा ना, बुधवारी जर मला चर्चला येऊ देत नसेल तो कोणता आत्मा असेल? पवित्र आत्मा का दुष्ट आत्मा? मग तुम्ही कोणाचं ऐकून चालताय? जे येत नाही त्यांच्याबद्दल बोलतोय, मला नाही माहिती कोण. हालेलुया. हा, ते कोणत्या आत्म्याने चालवले जात आहे? पवित्र आत्मा काय म्हणेल? काम सोड आणि कुठे जा. काय काय म्हणून? काम धंदे सोड आणि कुठे जा. हे कोण म्हणेल? दुष्ट आत्मा काय म्हणेल? आहे ना परत शुक्रवारी मीटिंग, आज नाही केलं तरी चालेल, तू कधी जा? शुक्रवारी. हालेलुया. हे कोण सांगेल? दुष्ट. कारण त्याची इच्छा मुळात नाही तुम्ही कुठे जावं? चर्चमध्ये. तुला कुठे जावं? चर्चमध्ये. त्याची मुळात इच्छा नाही तुम्ही प्रार्थनेत राहावं, त्याची मुळात इच्छा नाही की तुम्ही देवाच्या जवळ जावं. पवित्र आत्मा नेहमी म्हणतो सांगा, मीटिंगला जा. चर्च चालू झालेले 8 वाजून गेलेले, येतात मार 9:30 वाजता. वचनाच्या टायमाला अर्धे गाणी होऊन जातात. आराधनाच्या वेळेस काही लोक येतात. काय शिस्त आहे मला सांगा? काय व्यवस्था आहे आपल्या जीवनात? कोणाचं ऐकून चालतात?
जर पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये असेल ना तर तुम्ही त्याच्या प्रेरणेने चालाल आणि तो तुम्हाला चुकू देणार. तो तुम्हाला शिस्त लावण्यासाठी निघालेला आहे. आमेन. या मंदिराला नाही, कोणाला शिस्त लावण्यासाठी? तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का, गरजच नाही पास्टरांना सांगण्याची की सगळेजण येत जा, यायलाच पाहिजे. हालेलुया. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, हे तुम्हालाच कळलं पाहिजे. आमेन. कळतंय मी काय सांगतोय? पण केव्हा कळेल माहिती का? जेव्हा मी देवाचं काय असेल मंदिर, मला काय असेल मंदिर, जेव्हा याला शिस्त लागलेली असेल ना, मला काहीच सांगण्याची गरज, प्रार्थना कर सांगण्याची गरज नाही, मीटिंगला ये सांगण्याची गरज नाही, दान दे सांगण्याची गरज नाही, दशांश टाक सांगण्याची गरज नाही, आराधना कर सांगण्याची गरज नाही, बायबल वाच सांगण्याची गरज नाही. हालेलुया. हे सगळं मी करायला लागेल का? कारण हे देवाचं काय आहे? शिस्त कशाला लागलेली आहे? मंदिर. आमेन. देवाचं राज्य इथं आलेलं आहे. हालेलुया. जेव्हा हे बाहेरचं राज्य तुमच्यामध्ये येईल ना, त्यावेळेस परमेश्वराचं काम सुरू होईल. आमेन. जेव्हा शिस्त तुम्हाला लागेल ना, त्यावेळेस देवाचं काम तुमच्या जीवनामध्ये सुरू होईल. लक्षात घ्या. 2 तास चर्चला येऊन काहीच तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकत नाही आणि मोठ्या गोष्टी म्हणून तर देवाचं वचन म्हणतं, देवाचं राज्य बोलण्यात, देवाचं राज्य फक्त बोलण्यात. 2 तास मीटिंगला येणारे इतक्या मोठ्या मोठ्या बाता करतात. आपण असं करू, आपण तसं करू, अशी सेवा केली पाहिजे, तशी सेवा केली पाहिजे, आणि किती तास? फक्त 2 तास. म्हणून देवाचं वचन म्हणतं, देवाचं राज्य बोलण्यात कशात आहे? सामर्थ्यासाठी गुडघे झिजवावे लागतात. बोला, काय करावे लागतात? नुसतं 2 तास इथं येऊन जागा गरम केल्याने सामर्थ्य प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. 2 तास इथं येऊन जागा गरम केल्याने सामर्थ्य प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी तासन तास काय झिजवावे लागतात? गुडघे. लक्षात घ्या. इतर रविवारच्या चर्चला यायचं, 3 तास प्रार्थना करायची आणि मोठ्या मोठ्या बाता करायच्या सेवेच्या. मी तुम्हाला सांगतो, बायबल म्हणतं देवाचं राज्य केवळ बोलण्यात नाही, तर ते सामर्थ्यामध्ये आहे. आमेन. आणि सामर्थ्य बोललं नाही जात, सामर्थ्य दिसतं. आमेन. मोशेला परमेश्वराने सांगितलं, फारो समोर जाऊन काय कर? उभा राहा. मोशे काय म्हटला? तो माझं कशाला ऐकेल? मोशे काय बोलला देवाला? तो माझं काय ऐकेल? तो मला ओळखत आणि मला बोलता सुद्धा येत. देवाला माहिती होतं माझं राज्य बोलण्यात कशात आहे. देवाने सांगितलं, बोलू नको, तुझ्या हातात काय? काठी. ती काठी काय कर? फारो समोर टाक. तिचा काय झाला? साप. याला म्हणतात सामर्थ्य. आमेन. बोलण्याची गरज, सामर्थ्य त्यांनी पाहिलं फारोने. याच्यासोबत कोण आहे? याच्यासोबत कोण आहे? कारण काठीचा काय झाला? याला म्हणतात सामर्थ्य. आमेन. बोलायला तर तो जर गेला असताना बोलायला, ये चल मिसर, आम्हाला आत्ताच्या आत्ता आमचे लोक जे आहे इस्रायल, त्यांना बाहेर काढ, मला त्यांना बाहेर घेऊन जायचंय तुझ्या गुलामगिरीमधून, तर काय केलं असतं त्याने? पहिले यालाच मारलं असतं मोशे. पण तिथं बोलण्याचं काम नव्हतं, तिथं कसलं काम होतं? 10 पिढ्या ज्या परमेश्वराने मिस्र देशामध्ये आणल्या ना, तुम्हाला माहितीये ते सामर्थ्य होतं देवाचं. मला काय होतं? मोशेचं बोलणं ऐकून इस्रायल लोकांना त्याने नाही सोडलं, देवाचं सामर्थ्य पाहून त्याने इस्रायल लोकांना बाहेर सोडलं. हालेलुया. हालेलुया. मंडळीची वाढ केवळ बोलण्याने होणार नाही, मंडळीची वाढ ही सामर्थ्याने होईल. हालेलुया. नवीन आत्मे केवळ बोलण्याने जिंकले जाणार नाही, नवीन आत्मे देवाच्या सामर्थ्याने जिंकले जातील. हालेलुया. बोलायला माणूस काहीही बोलू शकतो, पण लक्षात घ्या, सामर्थ्यासाठी गुडघे टेकावे लागतात. हालेलुया. सामर्थ्यासाठी अधिक काहीतरी परिश्रम घ्यावे लागतात आणि मग देव काम करायला सुरुवात करतो. नीट लक्ष द्या प्रियांनो, मंडळी चालवणं किंवा मंडळी तयार करणं यापेक्षा मंडळी टिकून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. आमेन. आज मंडळ्या जिथं तिथं थांबलेल्या आहेत, त्याच्यातले कमी होतात पण नवीन येत नाही. याचं कारण आहे, सगळे फक्त बोलतायत, सामर्थ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. लक्ष कशाकडे द्या? देवाच्या सामर्थ्याकडे. कारण देवाचं राज्य केवळ बोलण्यात, पण कशात आहे? सामर्थ्यात आहे. हालेलुया. परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही सामर्थ्याच्या मागे लागा. आमेन. आणि तुम्ही जोपर्यंत देवाच्या राज्याचा शोध योग्य रीतीने करत नाही ना, सामर्थ्यापर्यंत पोहोचू शकत. जोपर्यंत ते कळलं तर पाहिजे की देवाचं राज्य कशामध्ये आहे. आमेन. तेच तर आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट काल आपण शिकलो की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत म्हणजे ते दिसत. दुसरी गोष्ट काय शिकलो आज आपण?
देवाचं राज्य इथं आहे किंवा तिथं आहे असं म्हणणार म्हणजे विशिष्ट जागेवर देवाचं राज्य राहत नाही. म्हणजे जसं चर्च आहे, इथं आहे किंवा तिथं आहे. या मंडळीत काम होतं, त्या मंडळीत होत नाही, ते फार भारी चर्च आहे, तिथं जाऊ आपण मीटिंग साठी, मग तिथं काहीतरी काम होईल. देवाचं राज्य इथं किंवा तिथं नाहीये. हालेलुया. जागेनुसार तुम्ही देवाच्या राज्याला शोधू शकत नाही. कसं शोधायचं, कुठं आहे, कुठं सापडेल, पुढच्या सेशन मध्ये बघू. आमेन. देवाची इच्छा आहे प्रियांनो, आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचावं. आमेन. आणि मी तुम्हाला सांगतो, मंडळींनी नीट लक्ष द्या, शिस्त तुम्हाला लावावी लागेल. हालेलुया. ती तुमची जबाबदारी आहे. मी कितीही वचन सांगून निघून गेलो, पण तुम्ही ते वचन स्वीकारले नाही आणि त्या वचनाप्रमाणे जर चालले नाही, तुम्ही आशीर्वादित होऊ शकणार नाही. परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील. हालेलुया. मी नेहमी म्हणतो, भात रोपणी ज्यावेळेस तुम्ही करतात बहिणींनो किंवा भावांनो, तर तुम्हाला माहिती, मला माहिती ना, मी बघितलंय या रस्त्याने पाहतो, कितीतरी वेळ कशी असतात, खाली वाकून असतात. बरोबर आहे ना? मी तर इमॅजिन बी नाही करू शकत इतक्या वेळ वाकल्यानंतर पाठ काय म्हणत असेल, कंबर काय म्हणत असेल, की रात्री झोपताना मी तर म्हणतो किती वेळ तर नंतर उभं राहायलाच लागत असेल असं सरळ व्हायला. खरं की खोटं आहे? त्रास होतो का नाही? वेदना होतात का नाही? त्यातल्या त्या चिखलात असतात. कशात असतात? एवढा गाळ असतो, त्याच्यामध्ये तुम्ही असतात, पाय फुटतात, सगळ्या गोष्टी आहेत, त्रास आहे. पण एवढे परिश्रम, एवढा त्रास तुम्ही कशासाठी सहन करता? कशासाठी? त्याच्यातून काय भेटणार आहे? फायदा काय भेटणार आहे आपला? जर फायदा नसता तुम्ही एवढा त्रास सहन केला असता का? केला असता का? तो फायदा तुम्हाला लगेच दिसतो ना, म्हणून तुम्ही तो त्रास सहन करता. तुम्हाला माहिती, सगळ्यात मोठा फायदा तुमचा होणार आहे. प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. इतका मोठा फायदा याच्यामध्ये दडलेला आहे ना प्रियांनो. जसं त्या रोपणी करत असताना शरीराला तुम्ही त्रास देतात, कष्ट करतात, श्रम घेतात, मी तुम्हाला सांगतो, या शरीराला देवासाठी सुद्धा कष्ट घ्यायची सवय लावा. आमेन. ज्या दिवशी या शरीराला तुम्ही प्रभूसाठी कष्ट करायला लावाल ना, त्याचा मोबदला फार मोठा आहे. हालेलुया. त्याचा मोबदला फार मोठा आहे आणि तो 100% भेटेल. आमेन. किती पण कंबर दुखीपर्यंत, पाठ दुखीपर्यंत आपण भात रोपणी केली, पण जर समजा या वातावरणाने साथ दिली नाही, मग पावसाने साथ दिली नाही, मग सगळं व्यर्थ, सगळं. पण तुम्हाला माहिती, बायबल असं म्हणतं, ख्रिस्तात प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ, तुमचा कोणताच श्रम व्यर्थ होणार. इथं जी पेरणी कराल ना, 100% कापणी कराल. आमेन. इथं पेरलेलं वाया जाणार, आत्मिकरित्या पेरलेलं कधीच वाया जाणार. योग्य ठिकाणी श्रम करा. हालेलुया. ते पोटासाठी श्रम आहेत, हे आत्म्यासाठी आहे. आमेन. आणि हे श्रम वाया जाणार नाही. देवाची इच्छा आहे तुम्ही ते करावे. आमेन. म्हणून प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि देवाचं राज्य दृश्य स्वरूपात नाही, देवाचं राज्य इथं आहे तिथं आहे असं म्हणणार नाही. लक्षात घ्या, हे तुम्हाला तुमच्यामध्ये शोधावं लागेल. आमेन. आणि पुढच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की देवाचं राज्य कुठं आहे. डोळे झाकू, यावेळेस आपण प्रार्थना करू. सर्वजण आपले डोळे झाकू आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा, आज परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय परमेश्वर. प्रभूजी, तुझं वचन सांगतं की देवाचे राज्य इथं नाही किंवा तिथं आहे असं म्हणणार नाही. खरंच परमेश्वर, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुझं राज्य शोधतो. आम्हाला वाटतं की या मंदिरामध्ये तुझं राज्य आहे, म्हणून इथं असल्यानंतर आम्ही ती व्यवस्था आणि ती शिस्त स्वतःला लावतो. पण त्या 3 तासानंतर आम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातो, कारण प्रभू आमचा समजच चुकीचा आहे. आणि म्हणून देवाप्पा, आज तुझ्या वचनाद्वारे ज्या गोष्टी तू आमच्याशी बोलत आहे, शिकवत आहे, तुझी इच्छा आहे की देवाचं राज्य आम्ही प्राप्त करावं, ओळखून घ्यावं, शोधावं आणि त्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं. कारण प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील हे तुझं विवचन आहे. सर्व गोष्टी आम्हाला मिळाव्या ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून त्यासाठी तुझं राज्य मिळवण्यासाठी आम्ही झटावं, यासाठी कृपा घेऊन दे. माझ्या देवा, मी प्रार्थना करतो, अजून तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोल. आमच्यातल्या उणीवा आम्हाला दाखव, आमच्यातल्या कमतरता आम्हाला दाखव. जी गरज आहे ती पूर्ण कर देवा, आणि तू बोल, आम्ही ऐकत आहोत परमेश्वर.
माझ्या देवा तुझी इच्छा तुझी योजना आज आमच्या जीवनामध्ये प्रकट कर दे बाबा. सर्व गौरव तुला मिळू दे आणि तुला महिमा मिळू दे. धन्यवाद येशू, धन्यवाद. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. हालेलुया. मैं तेरी ही कला हूँ, खुद को तेरे हाथों में दे दूं. मैं तेरी ही कला हूँ, खुद को तेरे हाथों में दे दूं. यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे. मैं तेरी कला हूँ, खुद को तेरे हाथों में दे दूं. मैं तेरी ही कला हूँ, खुद को तेरे हाथों में दे दूं. सर्वशक्तिमान तू ही है, सबको संभालता भी तू है. सर्वशक्तिमान तू ही है, सबको संभालता भी तू है. तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं. यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे. तेरा हाथ ऊपर है मेरे, तेरा हाथ ऊपर है मेरे, तेरा हाथ ऊपर है मेरे, तेरा हाथ ऊपर है मेरे. यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे. धन्यवाद, धन्यवाद पिता. प्रभू तुझी स्तुती करतो. माझ्या देवा मी प्रार्थना करतो, हो परमेश्वरा, या मंडळीला तुझा हात मी मागतो, तुझा अनुग्रह मी मागतो परमेश्वरा. तू दया कर, तू कृपा कर परमेश्वर पिता. हो प्रभुजी, तुझा वंद हस्त, तुझा सामर्थ्य हात, तुझा पराक्रमी हात आम्हा प्रत्येकावर येऊ दे परमेश्वर पिता. वर्ष कर देवा. थँक यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद पिता. हालेलुया. यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे. धन्यवाद येशू, धन्यवाद. माझ्या देवा जीवाने ऐकतोय परमेश्वर, केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास करून चालणारे आम्हाला करतो. तुझं राज्य
अनुभव करावा, तुझ्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करावा, कारण त्यामध्ये आम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद ठेवलेले आहेत. ते प्राप्त करण्यासाठी आम्हाला सांग. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुला देतो. प्रार्थना प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितलं. आमेन.